छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील सर्वात दुर्दैवी प्रसंग म्हणजे त्यांची संगमेश्वर या ठिकाणी झालेली कैद। ही घटनाच इतकी अनपेक्षित होती की त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। या घटनेची वार्ता औरंगजेबाच्या कानावर पडताच त्याला सर्व दक्षिण जिंकल्याचा आभास झाला। आज आपण व्हिडिओमध्ये संभाजी महाराज कसे कैद झाले, शत्रूने त्यांना कसे पकडले हे पाहणार आहोत। जेव्हा औरंगजेब दक्षिणेत आला तेव्हापासून औरंगजेब मराठ्यांच्यावर चौफेर हल्ले करत होता। आपले अनेक नामांकित सरदार पाठवून मराठी राज्यातील किल्ले घेण्याचे प्रयत्न करीत होता, पण त्याच्या हातात काहीच येत नव्हते। 1682 ते 1685 या पहिल्या 4-5 वर्षात त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही। मग त्याने आपला मोर्चा आदिलशाहीने कुतुबशाहीकडे वळविला आणि 1686ला आदिलशाही आणि 1687ला कुतुबशाही घेऊन दोन्ही राजांना कैदेत टाकले। आता औरंगजेब परत स्वराज्याकडे वळाला आणि पुन्हा नवीन ताकदीने त्याने मराठ्यांच्यावर चौफेर हल्ले सुरू केले। यावेळेस त्याने प्रचंड तयारीने हल्ले सुरू केल्यामुळे मराठी राज्यावर मोगल आक्रमणाचा प्रचंड दबाव निर्माण झाला। या दबावामुळे शिर्के, खेम सावंतांसारख्या जहागीरदारांच्या आणि मराठी वतनदारांच्या मनात चलबिचल सुरू झाली। याच दरम्यान कवी कलश आणि शिर्के यांच्यामध्ये वितुष्ट आले होते। या संदर्भात जयदेश शकावलीमध्ये एक नोंद आढळते, ती अशी: कार्तिक मासी कवी कलश याचवरी शिर्के पारके झाले। कलश पळून खेळण्यावर गेला, म्हणजेच खेळणा किल्ल्यावर गेले। खेळण्याच्या परिसरात कवी कलश व शिर्के यांचा झगडा झाला व त्यात शिर्क्यांनी कलशास पळवून लावले। कलश खेळण्यावर आश्रयास गेले अशी ही नोंद बनते। कलशांच्या पराभवाची वार्ता समजताच संभाजी महाराज रायगडावरून खेळण्याकडे आले व त्यांनी शिर्क्यांशी लढाई करून त्यांना पळवून लावले अशी दुसरी नोंद सांगते। या नोंदी शेजारीच आणखी एक महत्त्वाची नोंद आढळते। या नोंदीत म्हटलं आहे, मार्गशीर्ष मासी संभाजीराजे यांनी कलशाच्या बोले प्रल्हाद पंत व सरकारकडून व कित्येक लोकांस धरले। या तिन्ही नोंदी एकाच घटनेशी संबंधित आहेत। दक्षिण कोकणात शिर्क्यांनी उठाव करून कवी कलशांशी जो झगडा केला त्यामध्ये प्रल्हाद निराजी व इतर सरकारकडून यांनी शिर्क्यांस सहाय्य केले असले पाहिजे। कारभारातील कवी कलशांचा उदय व महत्त्व न सहून प्रल्हाद निराजी आदी सरकारकुणांनी त्यांचा परस्पर काटा निघाला तर उत्तमच अशा भावनेने शिर्क्यांना मदत केली असावी। संभाजी महाराजांनी याची दखल घेऊन त्यांना कैद करावे लागले। औरंगजेबाचे एवढे मोठे संकट सीमेवर उभे असता ही शहाणी म्हणवली गेलेली मंडळी असा अंतस्थ कलह माजवीत होती हे पाहून आश्चर्य वाटते। स्वराज्यांतर्गत अशा घडामोडी चालू असतानाच औरंगजेब बादशाहने आपला सरदार मुकरब खान उर्फ शेख निजामाला 25,000ची जंगी फौज देऊन कोल्हापूर भागात रवाना केले होते। कोल्हापूरच्या पश्चिमेस सह्याद्रीच्या शेवटच्या रांगेतील पन्हाळा किल्ला जिंकून घेण्याचे मुकरब खानाचे उद्दिष्ट होते। त्या दृष्टीने तो कोल्हापुरात आपली छावणी करून होता। याच सुमारास पन्हाळ्याच्या पश्चिमेस असणाऱ्या खेळण्याच्या परिसरात संभाजी महाराजांचा शिर्क्यांशी झगडा होऊन त्यात शिर्क्यांचा पराभव झाला। हे शिर्के तेथून पळून मुकरब खानाच्या छावणीस आश्रयास आले। कदाचित मोगलांना मिळण्याचे संधान त्यांनी यापूर्वीच बांधलेले असावे। औरंगजेबाची हेर यंत्रणा प्रचंड होती, ती सर्व साम्राज्यभर तर पसरली होतीच, पण विशेष करून युद्धक्षेत्रात ती फार कार्यतत्पर असावी। या यंत्रणेद्वारे औरंगजेब संभाजी महाराजांच्या सर्व हालचालींवर बारीक नजर ठेवून होता। त्याला असे समजले की शिर्क्यांच्या पारिपत्यासाठी संभाजीराजांनी रायगड सोडला आहे व ते खेळण्याकडे आले आहेत। तेव्हा त्याने तातडीने आपल्या वजिरास मुकरब खानासाठी म्हणून आदेश पाठविला। तो असा: तुम्ही ज्या मुकरब खानाला पन्हाळा घ्यावयास पाठवला आहे त्यास तातडीने कळवा की त्याने ताबडतोब तेथील जहागीरदारावर म्हणजे संभाजीराजांवर चालून जावे। तो जहागीरदार रायरीहून एकटाच खेळण्याकडे गेला आहे। त्याचे जाण्याचे कारण म्हणजे शिर्केशी भांडण देणे आहे। बहुत करून खान त्या जहागीरदाराला कैद करू शकेल आणि मुसलमानांची छळणूक करणारा व दुराचारी अशा त्यावर सूड घेईल। औरंगजेबाचा आदेश मुकरब खानाच्या छावणीत पोचला की नाही हे समजत नाही। खापिकान म्हणतो की खुद्द खानाने आपले विजयसारखे चपळ व खरे बोलणारे हेर कोल्हापूर भागात सर्वत्र पसरले होते। या हेरांनीच बातमी आणली की संभाजीराजा खेळण्याहून रायगडाकडे जाण्याच्या इराद्याने निघाला असून सध्या मार्गात संगमेश्वर या ठिकाणी मुक्काम करून आहे आणि त्याच्याजवळ मोजकेच सैन्य आहे। मुकरब खान शूर व धाडसी तर होताच, पण युद्धनीतीमध्ये प्रवीण होता। त्याने धाडस करून संभाजीराजांवर चालून जायचे ठरवले। या मोहिमेत सर्वात महत्त्वाची बाब होती ती म्हणजे खानाच्या सैन्याच्या जलद, अचूक व गुप्त हालचाली। पन्हाळा, खेळणा, मलकापूर इत्यादी ठिकाणी मराठ्यांच्या लहान मोठ्या सैन्याच्या तुकड्या असणारच। त्यांना वार्ताही न लागता आडवाटीने कूच करून कोल्हापूर ते संगमेश्वर हे 45 कोसांचे अंतर कापणे म्हणजे सामान्य गोष्ट नव्हती।
यामध्ये 15-20 कोसांचा प्रदेश म्हणजे सह्याद्रीच्या बिकट पर्वत रांगांनी व दऱ्याखोऱ्यांनी वेष्टीत झालेला आहे। तेव्हा हा बिकट प्रदेश पार करायचा व सफल होऊन परत यायचे तर सह्याद्रीच्या अरण्यातील आडवाटा माहीत असणे गरजेचे होते। मुकरब खान कोणत्या मार्गाने संगमेश्वरला गेला हे आज आपण सांगू शकत नाही, पण आज आपण एवढेच म्हणू शकतो की खान अशा गुप्त मार्गांनी गेला की तो सैन्यासहित संगमेश्वराजवळ येईपर्यंत संभाजीराजास त्याची खबर मिळू शकली नाही। मुकरब खान कोल्हापुराहून चालून येत आहे ही खबरच मुळी संभाजी महाराजांना मिळू शकली नाही, आणि जेव्हा ती मिळाली तेव्हा खान संगमेश्वराच्या परिसरात येऊन पोचला होता। तो किती अवघड मार्गाने चाल करून आला होता हे सांगताना साकी मुस्तैद खान लिहितो, तो शूर खान कोल्हापुराहून निघाला। वाटा अतिशय अवघड होत्या, दऱ्याही तशाच होत्या। इतक्या भयंकर व संकटपूर्ण वाटा जग फिरलेल्या प्रवाशांना कुठे दिसल्या नसतील। मुकरब खानाने प्राणपणाचा निर्धार केला। स्वाभिमानी अशा निवडक सेवकांना घेऊन तो एल्गार करून आला। उपलब्ध इतिहासावरून असे दिसते की संगमेश्वरी संभाजी महाराजांच्या जवळ केवळ 400-500 भालाईत स्वार होते। या उलट मुकरब खानाजवळ 2 ते 3 हजार सैन्य होते, म्हणजे संभाजी महाराजांपेक्षा खानाजवळ 5-6 पट अधिक सैन्य होते। अशा वेळी सोबतच्या भालायत्यांच्या तुकडीच शत्रूशी तोंड देण्यास ठेवून संभाजी महाराजांनी तातडीने संगमेश्वराहून पळ काढावयास हवा होता। प्रत्येक क्षणी तलवार चालवून भागत नाही, कित्येकदा ढाल रणात फेकून पळ काढावा लागतो, ही शिवरायांची युद्धनीती होती। याच नीतीनुसार त्यांनी सिद्धी जोहरच्या वेढ्यातून पलायन केले होते व मार्गात शत्रूच्या सैन्याने पाठला करून सापडण्याचा धोका उत्पन्न झाला तेव्हा बहादूर सैनिकांची एक तुकडी बाजी प्रभूंच्या बरोबर खिंड लढवण्यास ठेवून ते विशाळगडावर निसटले होते, कारण या प्रसंगी महाराजांच्या वैयक्तिक शूरत्वापेक्षा त्यांचे प्राण वाचणे महत्त्वाचे होते। हे भान खुद्द महाराजांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी राखले। दुर्दैवाने संगमेश्वरी संभाजी महाराजांच्या बाबतीत असे भान खुद्द त्यांच्याकडूनच राखले गेले नाही। शत्रू चालून आला हे समजता बेभान होऊन त्याच्यावर क्षत्रिय बाणाने ते चालून गेले। मुकरब खानाशी महाराजांची लढाई नेमकी कोठे झाली असेल हे सांगता येत नाही, पण गनिम इतक्या जवळ आल्याची वार्ता समजताच संभाजी महाराज संगमेश्वरातून आपल्या मोजक्या सैन्यासह त्याला तोंड देण्यासाठी बाहेर पडले। गावापासून काही अंतरावर त्यांनी ही लढाई दिली असावी। लढाई तेज झाली, त्यामध्ये मराठा सरनोबत माळोजी घोरपडे व इतर अनेक मराठा सैनिक ठार झाले। मोगलांचे सैन्यबळ इतके होते की मराठ्यांचा पराभव कितीही शौर्य गाजवला तरी अटळ होता। लढाईच्या धांदलीत मराठ्यांची पळापळ सुरू झाली। या पळापळीत संताजी घोरपडे व खंडो बल्लाळ यांसारखी सेवकही वाट दिसेल तिकडे पळाले। कदाचित संभाजीराजे व कवी कलश या दोघांना सुरक्षित वाटणाऱ्या मार्गाने पळावयास सांगून ते दुसऱ्या मार्गाने निघाले असतील। संभाजीराजे नावडी या गावी पकडले गेल्याचा एक उल्लेख पेशवे दप्तरात मिळतो। नावडी येथे परवापर्यंत समुद्रातून खाडीच्या मार्गाने तारवे येत जात होती। कदाचित तारवांतून पळून जाण्यासाठी ते बंदरात आले असावे। तारवांतून चढून जाणार एवढ्यात ते मोगल सैनिकांकडून पकडले गेले असावे। अर्थात हे सर्व तर्क आहेत। संभाजीराजांच्या बाजूने या सर्व प्रकरणात एवढेच म्हणता येईल की 15-20 कोसांचा सह्याद्रीच्या पर्वतांचा व बिकट अरण्याचा प्रदेश ओलांडून मोगली सैन्य इतक्या आत तळकोकणातील संगमेश्वरावर येईल असा विचारसुद्धा त्यांच्या मनाला शिवला नसेल। अन्यथा त्यांनी आपल्याबरोबर मोजक्या सैनिकांची एखादीच तुकडी ठेवली नसती। 2-3 हजारांचे लष्कर जवळ ठेवणे त्यांना काहीच अवघड नव्हते। असे लष्कर जवळ ठेवण्याची, विशेषतः पंतपितृच्या कारवाया वाढलेल्या प्रदेशात ठेवण्याची सावधानता त्यांनी जर दाखवली असती तर पुढचा अनर्थ टळला असता। पण इतिहासाला जर तर मंजूर नसतात, कारण इतिहासाचा प्रवास अशी वेडी वाकडी वळणे घेतच पुढे गेलेला असतो।